एक मोठी बातमी आहे। लवकरच आपल्या राज्यात 5वी इयत्तेपासून शेतीचा विषय शिकवला जाणार आहे। राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत याची घोषणा केली। भविष्यामध्ये रोजगाराची कोणती संधी मिळाली नाही तर तरुण किमान शेती विषयामध्ये निपुण असावा असा या धोरणामागचा हेतू आहे, असं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं। शेतीचे धडे गिरवण्यासाठी प्रयोगशाळा म्हणून गावांमध्ये असलेल्या सरकारी जागा दिल्या जातील, अशी माहिती अब्दुल सत्तारांनी एबीपी माझाशी बोलताना दिली। शाळेतली शेती कशी असेल, ती कशी शिकवली जाईल, या संदर्भात कृषी मंत्र्यांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। आपल्यासोबत कृषी मंत्री अब्दुल सत्तार आहेत आणि त्यांनी आता पुन्हा एकदा नव्याने एक घोषणा केली आहे आणि ती घोषणा आहे की 5वी वर्गापासून आता कृषीचा 1 तास या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुरू केला जाणार आहे। म्हणजेच 5वी पासून कृषी ह्या अभ्यासक्रमामध्ये आणला जाणार आहे। काय ही योजना आहे आपण जाणून घेणार आहोत। का तुम्हाला असं वाटतं आहे की 5वी पासून कृषीचा एक वर्ग शाळेमध्ये सुरू करा? काय बहुतेक मुले जे मुलं असतात, मुली असतात, हे शेतकऱ्याची असतात आणि शेतकऱ्याची मुलं मुली असल्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएट केलं किंवा काही पोस्ट ग्रॅज्युएट केलं, सर्वाला काही नोकऱ्या लागत नाही आणि नोकऱ्या लागत नाही म्हणून त्यांना आई वडिलोपार्जित जो धंदा आहे तो धंदा आहे शेती। तर शेतीच्या बद्दल त्यांना 5वी पासून खरं म्हणजे 10 वर्षाच्या मुलाला थोडा एकदम परफेक्ट तो समजू शकतो, त्याची समजण्याची कॅपॅसिटी असते आणि त्यावेळेस त्याला हे शिक्षण दिलं का शेती नवीन नवीन टेक्नॉलॉजी पद्धतीची चालू आहे। आपण पाहतो जुन्या शेती, जुन्या परंपरा आता बंद होत आल्या, नव्या सुरू झाल्या, नवीन काही अवजारं आलेले, हे अवजार असे असतात, ते अवजारे तसे असतात, वखरण्यासाठी काय, नांगरण्यासाठी काय, कोळपण्यासाठी काय, जमीन देण्यासाठी काय, पेरणीसाठी आता नॅनो युरिया असा एक नवीन कन्सेप्ट आला की त्याच्यामुळं बऱ्यापैकी शेतकऱ्याच्याकडं जो लेबर मिळत नाही त्याचाही त्यांना ताण दूर होईल आणि काही लोकांना ते खत टाकताना जे काही आरोग्याचा धोका निर्माण होतो तो होणार नाही। 2300 रुपयाची थैली आहे, ती 300 रुपयात देतो, 2000 रुपये आपण त्याच्यावर अनुदान देतो। अशा पद्धती सर्व पाहिल्या तर हा फायदा तो आहेच आणि त्याला 7 मिनिटामध्ये, फक्त 7 मिनिटामध्ये 1 एकरची फवारणी होईल आणि ती 1 एकरची फवारणी झाली का त्याचा फायदा कसा होतो हे आतापासून तो शिकत जाईल। एक फॉर एक्झाम्पल दिलं मी, काही अवजारो छोटे ट्रॅक्टर आहेत, ते कसे करायची, सरी कशी करायची, पेरणी कशी करायची, डोर कसं चालवायचं, हे अनेक छोटे प्रकार असतात। गाई म्हशी घ्यायच्या, त्या कशा राहतील, त्या दूध कसं देतील, त्यांना कोणता आपल्याला खाद्यपदार्थ द्यावा, अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत या। पण लहानपणापासून तो विद्यार्थ्याला शिकवलं तर याचे परिणाम मला वाटतं का भविष्यामध्ये चांगले असू शकतात। मग तो मुलगा जसा वेगवेगळ्या शिक्षण घेऊन एकदा मुलगा गेला आणि त्याला नोकरी नाही लागली तर त्याला शेती बी करता येत नाही, तर कमीत कमी लहानपणापासून शेती कशी करावी याचा तर त्याला त्या शिक्षकाला पहिले ट्रेनिंग आणि शिक्षकाला ती ट्रेनिंग मिळाली की शिक्षक त्या पद्धतीने त्यांना ट्रेन करेल। मागच्या सरकारनं ही असेच एक प्रकारची घोषणा केलेली होती पण ती काय अंमलबजावणीत आली नाही। हे कधीपासून म्हणजे कोणत्या वर्षापासून ही अंमलबजावणी होईल? नाही, ही सर्व जी आमची मूळ रचना आहे, हे मूळ जो आमचा करण्याचा पाठीमागची पार्श्वभूमी, हे सर्व आम्ही बनवून आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला दाखवू। मुख्यमंत्री महोदयांना समाधान झाला तर ते सांगतील का ठीक आहे, आता शिक्षण मंत्र्याला बोलून घ्या आणि शिक्षण मंत्री महोदय याच्यामध्ये बसून त्याचा 1 तास घ्यायचा, तो कुठून तरी काही कमी करावं लागेल। शेवटचा तास घेतला तर आपल्या गावामध्ये गायरान जमिनी आहे, गावामध्ये गावठाण जमिनी आहे, गावामध्ये अजून सकस आहाराच्या जमिनी काही अनेक गावात आहे, हे शाळेला दिल्या जाईल आणि शाळेच्या माध्यमातून थोडा त्याला खर्च वाढणार आहे। तो खर्च आम्ही द्यायचा का कृषीने द्यायचा का जास्तीत जास्त एज्युकेशनने द्यायचा, तो आम्ही ठरवल्या जाईल। अशा पद्धतीने हे केलं तर मला वाटतं का मुलगा ज्यावेळेस शाळेतून बाहेर जाईल तर तो कमीत कमी चांगली शेती करणारा, त्याला ज्ञान त्याच्याकडे राहील आणि त्याचा फायदा निश्चित होईल। शेती हे प्रॅक्टिकल नॉलेज जास्त आहे म्हणजे थेरॅटिकल अपेक्षा, तर मला सांगा त्याच्या प्रयोगशाळा असतील किंवा शेती त्याला लागणारी शेती आहे किंवा शिक्षकांचं प्रशिक्षण असेल, हे सगळं कसं होईल? नाही, याच्यासाठी तर ढाचा बनवू लागलो, याच्यासाठी एक नियोजनबद्ध त्याची कार्यपद्धत ठरवली जाईल
का याला साहित्य किती पाहिजे, याला जमीन किती पाहिजे, ती जमीन करण्यासाठी तिथलचा जो स्थानिक माणूस असेल तो त्याच्यावर जो कमवल तो त्याचा खर्च निघल, जमीन आपली सरकारची राहील आणि त्याच्यावर नो प्रॉफिट नो लॉसवर तो ज्या वेळेस हे जमिनीची मशागत करता माल घेईल तो याच्या समोर दिसल आणि हे सर्व दिसला तर याला मुलाच्या डोक्यामध्ये चांगल्या पद्धतीची शेती कशी करता येते याचा विज्ञान मिळेल आणि तो आपल्या आईवडील कमी शिकलेले असल्या कारणाने त्यांना इतकी माहीत नसते, तर ह्या मुलाच्या माध्यमातून त्यांच्या परिवारामध्ये घरामध्ये एक नवीन कार्यपद्धत सुरू झाली आणि त्याचा ॲव्हरेज त्याचा उत्पन्न जास्त मिळायला लागला तर याचा फायदा आपल्याला वाटेल का एक चांगला शेती करणारा एक मुलगा तयार होऊन गेला. बरं, 5वी पासून कितवी पर्यंत हे सगळं शिकवलं जाईल? आता 5वी ते 12वी हे तर आपली शाळा पद्धत आहे. 5वी ते याच्यानंतर 5वी ते 12वी म्हणजे 5 आणि 7 वर्ष त्याला हे शिक्षण दिल्या जाईल. बाकीच्या शिक्षणासोबत इंग्लिश असेल, मराठी असेल, गणित असेल, हिंदी असेल, त्यांचे जे बेसिक जे विषय आहे ते सोडून एक्स्ट्रा हे दिलं तर याचा फायदा होऊ शकतो असं माझ्या मनामध्ये आहे. ही गोष्ट माझ्या मनामध्ये असणं म्हणजे काही ती फायनल नसते, परंतु माझा काम आहे का शेतकरी आणि शेतकऱ्याची मुलं शिक्षण घेताना त्यांना अशा कार्यपद्धतीचं शिक्षण शिकवल्या गेला तर त्याचा भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. एज्युकेशन मिनिस्टर बाबा यांच्याशी काही या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली? नाही, मुख्यमंत्री महोदय च्या सोबत पूर्वी चर्चा एकदा झाली. त्यांनी तेच सांगितलं का आपण प्रस्ताव आणताना एकदा त्याचा पूर्ण माहिती जमा करा, बरोबर तंतोतंत जमा करा, त्यानंतर आपण पाहू, शिक्षण मंत्र्याला बोलू आणि मग ती मीटिंग घेऊ आणि याच्यावर निर्णय घेताना उपमुख्यमंत्री महोदयालाही बोलून घेऊ आणि अशा बोलल्यानंतर हा एक चांगला राज्यासाठी एक धोरणात्मक निर्णय होईल अशा अपेक्षेने मी त्यांच्यासमोर हे सर्व ठेवणार. आता जी एजन्सी आमची तयार करू लागली तर ती एजन्सी कशा पद्धतीने हे शेतीचे शिक्षण देण्याची प्रक्रिया राहील, पद्धत राहील, याला लागणारा मेंटेनन्स किती राहील, ह्या मेंटेनन्सच्या माध्यमातून कृषी विभाग आम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कृषी विभागाला तर कदाचित कृषी विभाग ते तितका पार्ट पुरता पैसा खर्च करील, अवजारापुरता पैसा खर्च करील आणि जी एक जमीन असेल त्या जमिनीवर ही सर्व करण्यासाठी जसा खरीप हंगाम घेईल तो रब्बी हंगाम घेईल तर ही हंगाम घेताना तो माल त्या जो करणार आहे त्याला मिळेल आणि आपल्या जमिनीवर अशा पद्धतीची शेती होते हे मुलांना दाखवल्या जाईल. अभ्यासक्रम ठरवण्याबाबत काही विचारणा झालेली आहे का? याच्यासाठी काही समिती वगैरे करताय? अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आमचे कृषी विभागाचे 2 लोक, एज्युकेशनचे दोन लोक, अशी 4 लोकांची ती कमिटी बनवल्या जाईल. ही चारही सर्व अँगलने निगेटिव्ह पॉझिटिव्ह सर्व चर्चा करतील आणि त्याला लागणारा बेसिक खर्च किती आहे, त्याला लागणारे साहित्य किती आहे, त्याला लागणारी जमीन किती आहे, कमीत कमी 1 ते 1.5 एकर जागा बी असली तर त्या ठिकाणी त्यांना शिक्षण देता येईल. प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेला आपण ती जमीन हटायची, गायरान असेल, गावठाण असेल. मी तुम्हाला पहिलेच बोललो 4-4, 5-5 पद्धतीच्या शेती आहे, काही ग्रामपंचायतचे बी आहे, ते त्यांनी दिले. नाही झाले तर त्या गावामधले लोक एकत्रित येतील आणि 1-1.5 एकर डोनेट करतील जमीन का आपले मुलं शिकू लागले. त्यांना शिकण्यासाठी एक नवीन जी पद्धत आहे. आजकाल कसं आहे का नेट असला चालू तर मोबाईलवर बी ज्याकडे अत्याधुनिक पद्धतीची नवीन टेक्नॉलॉजीची शेती करू लागले त्या शेतीचा फायदा आपल्या मुलांना डायरेक्ट स्क्रीनवर, आता सर्वकडे कॉम्प्युटर आहे, शाळेमध्ये कॉम्प्युटर आहे, त्याच्या माध्यमातून मिळू शकतो. पुन्हा एकदा तुम्ही धोरणात्मक निर्णय या ठिकाणी जाहीर करतायत. अशी एक बातमी आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला या ठिकाणी सुनावलं की अशा प्रकारचे धोरणात्मक निर्णय हे आपण जाहीर करू नयेत आणि पुन्हा तुम्ही एकदा हा निर्णय जाहीर केलाय. मी जाहीर नाही केला, मी मागणी करू लागलो. ते बी त्यावेळेस बी मी मागणी केली, मी जाहीर बिलकुल केला नाही. ही जी कल्पना चांगली असेल तर त्याला ते स्वीकारतील, वाईट असेल तर शेवटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाच्या मंजुरीशिवाय काही मिळत नाही. परंतु माझ्या डिपार्टमेंटमध्ये काही सुधारणा आणायची असेल तर मला तर मागणी करण्याचा अधिकार आहे आणि हे मागणी मी शिक्षण विभागाशी करू लागलो, मुख्यमंत्री महोदयाशी करू लागलो, मंत्री महोदयाशी करू लागलो
आणि उपमुख्यमंत्री महोदयाकडेही मी जाईल, त्यांना हे सर्व सांगाल का अशी आहे. आणि माझ्या मनामध्ये अशा पद्धतीने केलं तर शेतकऱ्यांमध्ये काही परिवर्तन होईल. शेतकऱ्याची मुलं शिक्षण झाल्यानंतर चांगली शेती तरी सर्वांना नोकरी लागणं शक्य नाही, परंतु त्यांनी जी नवीन टेक्नॉलॉजीची शेती 1 तासामध्ये शिकून गेला, 7 वर्ष त्याचं शिक्षण घेतला, तर भविष्यामध्ये त्याचे कामं होणार आणि चांगले काम होणार, चांगली शेती करणार असा तो विद्यार्थी तयार होऊ शकतो. खडाजंगी झाली होती मंत्रिमंडळाच्या बैठकीत? नाही, अशी काही खडाजंगी वगैरे झाली नाही. सहज हसता मला आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय बोलले काही गोष्टी धोरणात्मक जे असतात ते डिक्लेअर करण्याचं काम आपण आपल्या पद्धतीने आम्ही जे इथे आहे आम्ही बसून मार्चमध्ये किंवा कधीतरी करणार असाल. त्यांच्याही मनामध्ये संकल्पना आहे, त्यांना हे उपमुख्यमंत्री महोदयालाही वाटतं का ही कल्पना ही चांगली कल्पना आहे, त्यांच्याकडूनच आलेली आहे. आणि अशा पद्धतीने त्याला कुठंतरी लोकांनी टी व्हीवर चॅनलवर वेगळं दाखवलं. అలాగే सरकार आहे, सरकारला जे काही बेनिफिट मिळेल ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयालाच मिळणार. असा एकटा कोणाला काही त्याचा बेनिफिट मिळत नाही, क्योंकि त्यांची बोलण्याची पद्धत माझी बोलण्याची पद्धत जरा वेगवेगळी आहे. मी जे बोलतो मग रफ टफमध्ये, ते जे बोलते बिलकुल चारही चौकटमध्ये बसून वेल एज्युकेटेड आहे, ॲडव्होकेट आहेत. आणि हे सर्व असल्यानंतर त्यांच्या बोलण्याचा उद्देश असा होता की याला आपण चांगल्या पद्धतीने मार्चच्या बजेटमध्ये दिला असता. हे होते कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि त्यांनी पुन्हा एकदा घोषणा केली आहे की 5वी वर्गापासून या ठिकाणी शेतीचे धडे विद्यार्थ्यांना गिरवले जातील. मागच्या सरकारमध्ये देखील अशा प्रकारची घोषणा झाली होती, मात्र ती प्रत्यक्षात उतरली नाही आहे. अब्दुल सत्तार यांनी ही घोषणा केली आहे, ही प्रत्यक्षात उतरली तर निश्चितच सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. विद्यार्थी जर शेतीचे धडे गिरवायला लागले तर त्यांना भविष्यात निश्चितच या गोष्टीचा फायदा होईल. मात्र हे कधी या ठिकाणी प्रत्यक्षात उतरतं आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, औरंगाबाद. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शालेय जीवनापासून शेतीचे धडे मिळतील असं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.